फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. म्हणजे तुम्हाला कळलं तर वाकडे नाशिकमध्ये आहात तुम्ही. इकडे माझ्या डोळ्यात देखत एखादी घटना घडली नाही तरी मला समजतं. हे बघा उदयराव, ते पोरगानी ही चंद्री. चंद्री? चंद्री कोण? चंद्री, चंद्रलेखा. सरकारांची ती चंद्रीच. सरकारांची चंद्रलेखा? तुम्ही ओळखता त्या मुलाला? ओळखतो. तिलाच नव्ह, तिच्या अख्ख्या खानदानाला ओळखतो मी. काय माहिती तुम्हाला त्या मुलांबद्दल? मला आधी हे सांगा उदयराव, तुम्ही का म्हणून एवढी चौकशी करायला लागलाय? या बघा, ह्यो आमचा खाजगी मामला आहे. खाजगी मामला म्हणजे? आता लग्नाची बायको म्हटल्यावर खाजगी मामला झाला नव्ह. काय बोलताय तुम्ही? कोण बायको? कोणाच्या लग्नाची बायको? जरा मला समजेल असं सांगाल का? उदयराव, सरकारांनी चंद्री सगट लगीन केलं. होय, आणि त्या लग्नाच्या दिवशी, त्या रात्रीच ती चंद्री पळाली. त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही तिला शोधतोय येड्यागत. हे काय सांगता तुम्ही? खरं जे आहे तेच सांगितलं. आणि तो मुलगा? तो तिचं कुणी बी नाही. म्हणजे रक्ताना त्याचा कुणी बी नाही. आता विषय निघालेलाच आहे तर समजच आहे का? ही चंद्री लग्नाच्या रात्री आमच्या इथनं पळाली. ती साताऱ्याला शैलेंद्र भागवताकडे जाऊन लपली. शैलेंद्र भागवत? त्या भागवताची बहीण माया आणि तिचा नवरा प्रशांत यांनी त्या भागवतासने सपिवलं, खून केला त्याचा. ते समद प्रकरण त्या पोरग्याला माहिती आहे, साहिलला. आणि म्हणून प्रशांत आणि माया त्या पोरग्याला शोधतात आणि आम्ही चंद्रीला शोधतोय. या पोरगीला आणि त्या पोरग्याला शोधण्यासाठी आम्ही काय काय केलं हे तुम्हाला माहित नाही उदयराव.
आता मी काय सांगतो ते ऐका. त्या 2 मुलांना सोडून द्या तुम्ही. काय हो उदयराव, सोडायसाठी उचललेलं नाही त्यासनी. आणि एक डाव सांगितलंय तुम्हासनी, ह्यो आमचा खाजगी मामला आहे. वाकडे, ही लेखा म्हणजे तुमची चंद्रलेखा हा काही तुमचा खाजगी मामला राहिलेला नाहीये. आमच्या घरचे आहात म्हणून समजावतोय तुम्हाला. ह्या 2 मुलांना तुम्ही उचलत हे आम्हाला कळलंय तोपर्यंत ठीक आहे, पण दादासाहेबांना जर का समजलं तर. दादासाहेब, त्यांचा काय संबंध? अरे, मुलांनी सांगितलं नाही तुम्हाला की ती दादासाहेबांच्या घरी राहत आहेत, दादासाहेब पालक आहेत त्यांचे. तेव्हा त्यांच्या घरातल्या 2 मुलांना तुम्ही उचललंय असं जर का दादासाहेबांना समजलं तर काय परिणाम होतील हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे असं मला नाही वाटत. घाबरवत आहे दादासाहेबांच्या नावानं. काय उदयराव, त्या चंद्रीला परत गावाकडे नेणं हे आता आमच्या इज्जतीचा सवाल आहे. अच्छा, म्हणजे दादासाहेबांची दुश्मनी घ्यायलाही तुम्ही तयार आहात. वाकडे, दादासाहेबांच्या बरोबर जर का वावगं वागलं तर काय परिणाम होतील, दादासाहेब काय करतील याची जाणीव मी तुम्हाला करून देतो. नाशिकमध्ये आहात तुम्ही आणि नाशिकमध्ये दादासाहेबांच्या हुकुमाशिवाय पान सुद्धा हलत नाही. आणि ही 2 मुलं दादांच्या घरी राहतात, तेव्हा त्यांना कळायला वेळ लागणार नाही की तुम्ही त्यांना उचललत म्हणून. आणि हे जर का त्यांना कळलं तर मग दादासनी कळायच्या आतच तिला घेऊन नाशिक सोडतो मी. मग लवकरच जग सोडूनही जाल तुम्ही. पण एवढी येळ येऊ द्यायचीच कशाला? अभ्याय काय कुणाची? लग्नाची बायको आहे माझ्या. तुम्हाला काय वाटतं, दादासाहेब मानतील तुम्ही तिच्याशी लग्न केलंय ते? 10-12 वर्षाच्या मुलीशी लग्न तुम्ही केलंय हे म्हटल्यानंतर तुम्हाला पाठीशी घालतील? मला एक गोष्ट कळत नाही, दादासाहेबांचा आणि त्या पोरीचा एवढा काही संबंध? दादासाहेबांचा जीव वाचवला या मुलीने, त्यामुळे ही मुलगी त्यांच्या गळ्यातली ताईच झाली. त्यामुळे तिला काही झालं तर अप्रत्यक्षरित्या दादासाहेबांना आव्हान देण्यासारखं होईल ते. तुमचं समज खरं असेल उदयराव, पण आता आम्ही एकदा पाऊल पुढे टाकले, ते माघारी घेणार नाही. दुश्मनी कुणाशी काय असना, मुंडकं तुटलं तरी 72. त्या चंद्रीकरता तुमचे सरकार जीवावरती उदार झालेत, पण जीव राहिला तर चंद्री आणि बाकी सगळ्या गोष्टी ना. काय वाकडे, कुऱ्हाडीवरती पाय मारला काय किंवा पायावरती कुऱ्हाड मारली काय, परिणाम एकच होतो, कुऱ्हाड बाजूला ठेवासाठी. शिवाय कायद्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही दोषी आहात. 12-13 वर्षाच्या मुलीशी तुम्ही लग्न केलंय म्हणजे कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार आहात तुम्ही. कायदा कायदा उदयराव, आम्ही बी कायदा खिशात घालून फिरतो, ध्यानात ठेवा. वाकडे, रागाच्या भरात काही करायला जाऊ नका. हा जो कायदा तुमच्या खिशात आहे म्हणताय ना, तोच कायदा कधीतरी तुम्हाला गजाआड पाठवेल ना, तर फासावरती लटकवेल. तेव्हा लेखाला दादासाहेबांच्या घरी राहून देण्यातच तुमचा फायदा आहे. माझा फायदा तो कसला सांगतो. एक तर तुमची लेखा दादांच्याकडे राहील, म्हणजे ती सुरक्षित राहील, दुसरीकडे कुठे जाणार नाही. शिवाय आमचंही लक्ष असेल तिच्यावरती. तुमची अमानत म्हणून आम्ही सांभाळू तिला. सांभाळाल बर कवा पातूर? 18 वर्षाची झाली की आणि घेऊन जा तिला, तोपर्यंत राहू दे तिला दादांच्याकडे.
त्याचं एक बघता येईल. त्या पोराचं काय करायचं? तर साहिल, त्याचं काय करायचं ते बघतो मी. हा जो प्रशांत पंडित आणि माया पंडित म्हणता ना तुम्ही, त्या दोघांना मी चांगलं ओळखतो. ते मित्र आहेत माझे, दादांचे कार्यकर्ते आहेत. ज्या लक्ष्मीचा तुमच्या या पठ्ठ्याने खून केला ना, त्या आंदोलनाचा तो नेता होता. मायला ह्यातलं काही बी माहित नाही आम्हाला. वाकडे म्हणूनच म्हणलं तुम्हाला बऱ्याच गोष्टी अजून माहिती व्हायच्या आहेत. ती एक म्हण आहे माहिती का हे तुम्हाला? बघा, संगत में शक्ति है, अकेले में फट्टी है. उदयराव, आता एक सवाल मी बी विचारतो. नाही, तुम्ही एवढे दादासाहेबांचे जावई तरी बी त्यांच्या विरोधात जाऊन आम्हाला मदत करताय. काय भानगड काय? अजून बऱ्याच गोष्टी. मी सानिकाचे सिटी स्कॅनचे रिपोर्ट पाहिलेत. डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? हो, पण आपल्याला सानिकाचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? हो, तिच्या मेंदूला दुखापत झाली आणि मेंदूतून रक्तस्रावही खूप झालाय. तातडीनं ऑपरेशन करावं लागेल. या फॉर्मवरती तुमची सही लागेल. डॉक्टर, सानिका ठीक आहे ना? मी तुमच्यापासून कुठलीही फॅक्ट लपवणार नाहीये. मेंदूचं ऑपरेशन तसं नाजूक असतं, त्यामुळे तसा ॲश्युरन्स देता नाही येत. समीरा, शांत. हे बघा मॅडम, तुम्ही प्लीज धीर सोडू नका. ऑपरेशनसाठी प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर तांबे येतील आणि आत्तापर्यंत त्यांचं एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाही आहे. सो डोंट वरी. ओके डॉक्टर, तुम्ही काहीही करा, पण माझ्या सानिकाला लवकरात लवकर बरं करा. मी तुमच्या समोर हात सोडते डॉक्टर, प्लीज. मॅडम, आम्ही आमच्या परीनं पूर्ण प्रयत्न करणार आहोत. ओके, डोंट वरी. सही करताय ना? सरकार, काय ठरवलं सरकार? त्या उदयवर किती विश्वास ठेवायचा तेच कळत नाही. बोलून चालून राजकारणी माणूस आहे त्यो. कवा घात करेल नियम नाही. त्याचा काहीतरी मोठा फायदा असल्याशिवाय आपल्याला मदत करायचा नाही त्यो. आपण त्याचं काम करून दिलं म्हणून तो आपला फायदा करून देत असेल सरकार. आणि मला असं वाटतंय की आपण साहिलला आणि चंद्रीला सोडून द्यायला पाहिजे. सपान!
शांत डोक्याने विचार करा सरकार. उदय साहेब म्हणले ना, त्याच्यामध्ये पॉइंट आहे. साहिल आणि चंद्रीला आपण घेऊन जाणं हे जास्त धोक्याचं आहे. कारण कायदा आणि दादासाहेब दोघं बी आपल्या मागं लागते. कायदा आपण एक वेळ वळवू शकतो सरकार, पण दादासाहेबांचं मन वळविणं जरा अवघड आहे. आणि तेच जरा मला जास्त धोकादायक वाटतंय. माईला हेच होतं, प्रत्येक वेळेला हेच होतं की चंद्री माझ्या हातात गावती आणि निसटते. कोण ना कोणतरी आडवा येतोच. पण चंद्रीला दादासाहेबांकडे ठेवल्यामुळे आपलं काय बी नुकसान नाही सरकार. म्हणजे सांगतो, चंद्री दादासाहेबांकडे राहिली म्हणजे आपल्यासाठी ते सेफ डिपॉझिट झालं. शिवाय उदयरावांचं लक्ष राहील तिच्यावर. आणि एकदा का ती 18 वर्षाची झाली की तुम्ही कवा बी मोकळे तिला वाड्यावर घेऊन यायला. आणि तेव्हा कायदा बी काही करू शकणार नाही, दादासाहेब बी. तवर दादासाहेब राहतील नाही कुणास ठाऊक.